शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे वाटाणा लागवड कशा प्रकारे आपल्याला करायची आहे। वाटाणा पिकण्याची संपूर्ण माहिती तर याची तुम्हाला माहिती सांगतोय। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वाटाणा पिकाची लागवड कशी करायची, वाटाणा पिकाची खत व्यवस्थापन, वाटाणा पिकाचं जे काही बियाणं आहे तर ते कोणतं घ्यायचं, त्याचबरोबर वाटाणा पिकाला फवारण्या कोणत्या करायच्या यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील बेल आयकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, नेमके वाटाणा लागवड हे कोणत्या महिन्यात करणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बाजारभाव हा जास्तीत जास्त मिळेल। तर लक्षात घ्या, वाटाणाची लागवड आपल्याला करायची आहे तर ती उन्हाळ्यासाठी डिसेंबरचा पहिला आठवडा ते जानेवारीचा पहिला आठवड्यापर्यंत आपण लागवड करू शकतो। आता पाहूया वाटाणा पिकाला जे खत व्यवस्थापन आहे तर ते कोणतं करणं आवश्यक आहे। शेणखत घ्यायचं आहे, एकरी आपल्याला 4 ते 5 ट्रॉल्या। त्यानंतर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारून घ्यायचं आहे। रोटावेटर मारल्याच्या नंतर वाटाणा लागवड करण्याच्या आधी आपण बेडवर लागवड करू शकतो, सारा पद्धतीने करू शकतो किंवा पेरणी देखील करू शकतो। पेरणी यंत्राच्या साहाय्याने किंवा बैलांच्या साहाय्याने, ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत त्यांनी बैलांच्या साहाय्याने देखील लागवड करू शकता, पेरणी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, वाटाणा पिकासाठी रासायनिक खत म्हटलं तर त्याच्यामध्ये 10-26-26, 18-0-46, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट, दाणेदार असणारं, हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थांबवण्यासाठी आपल्याला थिमेटचा वापर करायचा आहे। त्याच्यातच आपल्याला मायक्रोन्यूट्रंट देखील घ्यायचे आहे। आता ही जी काही तुम्हाला खते सांगतो आहे तर ही आपल्याला लागवडीच्या आधी वापरायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागवड पेरणी करायची आहे। आता आपण पाहूया की वाटाणा पिकाच्या व्हरायट्या आणि वाटाणा पिकाचे वाण हे कोणते आहे। तर शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये, दुकानामध्ये, मार्केटमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर बऱ्याच अशा कंपन्यांचं बियाणं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हे जे गोल्डन GS10 आहे ॲडव्हान्टा कंपनीचं, तर हे वाण 100% जास्त उत्पादन देणारा वाण आहे। त्यामुळे ह्या वाणाची आपण निवड करू शकता आणि लागवड लगेच करू शकता। आता लक्षात घ्या, याचं जे काही वाटाणा पिकाचं जे काही बियाणं आहे एकरी, तर ते पेरणीसाठी आपल्याला 18 ते 20 किलो याप्रमाणे लागते आणि आपण जर का टोकन करत असाल तर मात्र तुम्हाला 12 ते 15 किलो याप्रमाणे बियाणं लागणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वाटाणा लागवड झाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवारण्या यांच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे। कारण वाटाणा पिकाचं उत्पादन हे 40 ते 45 दिवसात चालू होते। त्यासाठी आपल्याला वाटाणा पिकाला खत व्यवस्थापन लागवडीच्या अगोदर पाहिलेलं आहे। आता लागवड झाल्यानंतर वाटाणा पिकासाठी खत व्यवस्थापन हे कोणते करायचे, तर ज्यावेळेस आपलं वाटाणा पीक 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान आहे त्यावेळेस आपल्याला प्लेन 24-24-0 हे लिक्विड स्वरूपात खत आहे, तर हे आपल्याला NPK घ्यायचे आहे। त्यामुळे काय होणार आहे तर वाटाण्याचे फुटवे हे जास्त लागण्यास मदत होणार आहे। त्यानंतर ज्या वाटाणा
पिकासाठी महत्त्वाच्या फवारण्या आहेत, तर त्या कोणत्या करायच्या? ज्यावेळेस आपलं वाटाणा पीक हे साधारणपणे 10 ते 12 दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला पहिली महत्त्वाची फवारणी करायची आहे, तर ती म्हणजे प्लेन रोगारची करायची आहे मित्रांनो. कारण जास्त प्रमाणात वाटाणा पिकाला प्रादुर्भाव होत नाही. त्यानंतर दुसरी फवारणी करायची आहे, तर ती म्हणजे आपलं वाटाणा पीक हे 8 ते 9 दिवस किंवा साधारणपणे 15 दिवसांचे होईल त्यावेळेस करायचे आहे. त्यामध्ये आपलं पाटपाण्यावर असेल, काहींचं बेडवर असेल किंवा काहींची पेरणी असेल. तर यात आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि ह्युमिक ॲसिड हे सोडून द्यायचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांनी कशा पद्धतीने सोडायचं ते तुम्हाला पुढील शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याने वाटाणा पिकावरील बुरशी ही नाहीशी होईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वाटाणा पिकाला सर्वात जास्त महत्त्वाची काळजी घेणारी जी फवारणी आहे तर ती पाहूया. काय होते वाटाणा पिकाला? बुरी, करपा, डावणी, तर अशा प्रकारे रोग येत असतात. त्यात अळीचा देखील जास्त प्रमाणात अटॅक असतो आणि विशेष म्हणजे फुलकळी अवस्थेत येणारे जे रोग आहेत, तर त्यामुळे आपल्या वाटाणा पिकाला फुलकळी जास्त प्रमाणात लागली पाहिजे. काही फुलगळ न होऊ देता आपल्याला कोणत्या फवारण्या करायच्या आहेत, तर रेडोमिल गोल्ड, त्यात फुलकळी जास्त निघण्यासाठी फंटॅक, करिश्मा, त्याचबरोबर नायट्रोबेन्झिम घटक असणारे कोणतेही एक औषध तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याची लागलीच फवारणी करायची आहे. आणि त्यात अळीचा नाश करण्यासाठी बॅराझाइड असेल, प्रोक्लेम असेल, या दोनपैकी कोणताही एक कीटकनाशक घ्या आणि त्याची फवारणी करा. परंतु हे दोन्ही औषधे तुम्हाला उपलब्ध नाही झाले तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पक्षी थांबे लावून अळ्यांचे नियंत्रण करू शकता. आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, वाटाणा हे पीक हे 45 ते 50 दिवसांनंतर चालू झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, तर फुटवे निघाले पाहिजे, फुलकळी जास्त लागली पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्लेन 24-24 हे लिक्विड, हे खत लिक्विडमध्ये आहे, तर याची आपण फवारणी करू शकतो. याने वाटाणा पिकाची ग्रीप, चकाकी, शायनिंग हे जास्त प्रमाणात येते. जो पहिला दुसरा तोडा झाल्यानंतर आपल्याला वाटाणा पिकाला अजून गळीत लागण्यासाठी, शेंगा फुगण्यासाठी आपल्याला 05234 किंवा 04040 तर यांची आपल्याला फवारणी करायची आहे. आणि वाटाणा पिकाचे हे शेतकरी मित्रांनो 4 ते 5 तोडे होत असतात आणि या 5 तोड्यात शेतकऱ्याला साधारणपणे 2 ते 5 लाख रुपये इझी मिळतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो वाटाणा पिकाला बाजारभावच अशा प्रकारे राहील, त्यामुळे शेतकरी आपला नक्की मालामाल होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची ही आपली वाटाणा पिकाविषयी माहिती होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत, बांधवांपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा. आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.